स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं भाष्य करत सरकारवर निशाणा साधलाय। लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातूनच मतदारांना दिलेली लाच असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच लाडकी बहीण योजनेत सरकारनं करदात्यांच्या पैशातून 46,000 कोटी खर्च केल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। या योजनेसाठी वापरलेल्या पैशांमुळे इतर योजनांनाही कात्री लावण्याचं काम सरकारनं केल्याचा त्यांचा आरोप आहे। म्हणजे खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे। केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला। एकदा अजित पवारांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना माहिती आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल जे देतात त्यामध्ये त्यांनी सांगावं किती योजनांना कात्री लावली, किती विभागाच्या बजेटमध्ये कपात केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।